काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। अभय पाटील यांना अकोल्यामधून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे। पटोले यांच्या उपस्थितीमध्ये ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तशी माहिती स्वतः अभय पाटील यांनी दिली आहे। अकोल्यामध्ये वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर विरुद्ध डॉक्टर अभय पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहेत। आपण त्यांच्यासोबत आहोत। नेमकं त्यांना विचारूया की दादा मला सांगाल तुम्ही आज उमेदवारी अर्ज भरताय नेमकं काय? आज आम्ही माननीय नानाभाऊ पटोले आज इथे येत आहेत। त्यांच्या समेत आम्ही आज इथं 2 अर्ज अजून भरणार आहेत। त्याच्यानंतर इथं मोठी सभा राहणार आहे, भरपूर लोक येणं अपेक्षित आहे। पूर्ण तयारी झालेली आहे। मी आता इथं राजराजेश्वर जे शंकर भगवानचं आमच्या अकोल्याचं प्रसिद्ध मंदिर आहे तिथं जातो आहे। तिथं दर्शन घेऊन मग मी एअरपोर्टला जाईल व त्याच्यानंतर एक अपेक्षित 10:30-11ला सभा सुरू होऊन जाईल। मग तिथनं फॉर्म भरायला जाईल असं आजचं पूर्ण दिनक्रम ठरलेला आहे। तुमच्यासोबत आज डॉक्टर आंबेडकरही अर्ज भरतात, त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं, नेमकं काय सांगाल? शक्ती प्रदर्शन करणं म्हणजेच काही लढाई जिंकणं असं नाही आहे। आमची एक व्यवस्थित सिस्टीम आहे। यावेळेस काँग्रेसनी, महाविकास आघाडीने, शिवसैनिकांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी अशी एक व्यवस्थित सिस्टीम तयार केलेली, एक प्लॅन तयार केलेला आहे आणि आम्ही एक शांत पद्धतीने व्यवस्थित कोणाचीही मनं न खराब करता एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करून ही लढाई मैदानात उतरलेलं आहे आणि मला असं कॉन्फिडन्स आहे की आम्ही निश्चित याच्यात विजयश्री प्राप्त करू। एकीकडे काल तुम्ही अर्ज भरला आणि आज भरता, तर भाजपने तुमच्यावर आरोप केले की बघ काल आमची शक्ती पाहून तुम्ही आज पुन्हा अर्ज भरतायत, नेमकं काय सांगाल? भाजप हे आपलं स्वतःचं प्रत्येकाचं एक परसेप्शन असतं। जनता ठरवत असते की शेवटी अंतिम निर्णय काय। कॅमेरामन रवी साखरकरसह गणेश सोनवणे, टीव्ही मराठी, अकोला।